ते एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. माझं 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 म्हणून जे काय करणार फक्त 90 दिवसात बांधलं गेलेलं आहे. आनंद तो त्याचा वेगळा असतो. तुमच्याबद्दल ऐकलं की त्याला मी यापुढे त्रास देणार नाही. हे गरमीच्या सीझनमध्ये पण तुम्हाला इकडे थंडावा वाटतो. भंडारा प्रसाद पण आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विनामूल्य तत्वावर देतो. धावपळीच्या जेवणापासून विश्रांतीच्या ठिकाणी एवढी लोक इकडे येतात. त्यांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण केरळ आणि कोकणला मिक्स असं धरून बांधलेलं आहे. लक्षात राहण्यासारखा दिवस 42 रुपयामध्ये मला करता आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक देवस्थान आहेत ज्या ठिकाणी भाविक हे दर्शनासाठी भेट देत असतात, पण प्रत्येकाला तेवढं शक्य होत नाही. म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या कारणामुळे ते लोक त्या ठिकाणी भेट देऊ शकत नाही. पण अशा वेळेला त्याच्या बदली जर एखादं देवस्थान आपल्या जर जवळ असेल ना, तर त्यांना दर्शनासाठी ते बरं पडते. आता आपण आलो आहोत नालासोपारा येथील वाघोली या गावामध्ये. म्हणजे मला वाटते मी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो होतो आणि इथे आज येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे शनिदेवाचं मंदिर. ॲक्च्युली कसं आहे की शनिदेवाची मी आजपर्यंत शनी शिंगणापूरला जाऊन दर्शन घेतलेलं आहे, पण मला वाटतं की त्याला एक 3-4 वर्ष गेले असतील. कारण कसं ते नाशिकसारख्या ठिकाणी आहे आणि कसं प्रत्येकाला तेवढं पॉसिबल होत नाही की इच्छा असून की त्या ठिकाणी आपण जाऊ शकू. तर म्हटलं आज आपण या ठिकाणी जाऊन सर्वांना दर्शन घेऊया, म्हणजे ज्याला शक्य होईल किंवा ज्याला गरज असेल तो या ठिकाणी येऊ शकेल. ॲक्च्युली कशी आहे की अशी जी देवस्थानं असतात ना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जर भक्त म्हणजे येणाऱ्या भक्तांसाठी जर सुविधा असल्या ना, तर येणाऱ्या भक्तांसाठी पण तेवढं बरं पडते. उदाहरणार्थ समजा कमी पैशामध्ये आपण पोचू शकतो किंवा त्यांना इथे आल्यावरती वॉशरूम, टॉयलेट म्हणा किंवा प्रसादाची म्हणा किंवा पूजेचं साहित्य किंवा इतर गोष्टी किंवा आतमध्ये अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी ते जर असेल ना, तर ते येणाऱ्या लोकांसाठी तेवढं बरं पडते. आणि आज मी तेच दाखवणार. ॲक्च्युली मी या ठिकाणी लास्ट टाईमला जेव्हा आलो होतो ना, तेव्हा मी आले तेव्हा विचार केला होता की आपण या ठिकाणी पुन्हा येऊन आपण व्हिडिओ म्हणून तुमच्यापर्यंत पोचवायची. कारण लास्ट टाईमला आलो होतो मी तेव्हा घाई गडबडीमध्ये माझा इथून पुन्हा रिटर्नचा प्रवास सुरू झाला होता. हे जे शनिदेवाचं मंदिर आहे ना, ते एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. जे वातावरण आहे ना मंदिराच्या अवतीभोवती ते एक नंबर असं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. तर जर कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण इथून आतमध्ये प्रवेश केला. इथून आतमध्ये आल्या या ठिकाणी दोन्ही ठिकाणी इथे आपले हातपाय वगैरे धुण्याची सर्व व्यवस्था आहे. आपण इथूनही प्रवेश करू शकतो डायरेक्ट आतल्या एरियामध्ये जाण्यासाठी, पण आपल्याला पहिलं इथे जायचं असते कारण इथे आहे ते शनी मंदिर. आणि आपण आजूबाजूचा निसर्ग वगैरे पाहू शकतो. एकदम गावामध्ये आलेल्यासारखा हा फील आहे. इथे आतमध्ये आल्या तिकडे डाव्या बाजूला एकदम त्या ठिकाणी शनी मंदिर आहे. इथे शनिदेवाची शिळा जिथे आपण पूजा वगैरे करू शकतो. आणि त्याच्या मागच्या बाजूला सगळं वॉशरूम, टॉयलेट, पूजेचे साहित्य, कॅन्टीन सगळं मागच्या बाजूला आहे. तर इथे येण्यासाठी मला खर्च असा लागला की मी घरातून जो दादर स्टेशनपर्यंत आलो ते BST बसने आलो, त्याचे मला झाले 12 रुपये. त्याच्यानंतर मी दादर ते नालासोपारा त्याचे झाले माझे 15 रुपये. त्याच्यानंतर मी 251 नंबरची बस पकडून वाघोली शनी मंदिरच्या बसस्टॉपला जो उतरलो त्याचे झाले 15 रुपये. म्हणजे 15-15 30 आणि ते 12 अवघ्या 42 रुपयामध्ये माझं याचं दर्शन होणार आहे. आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. आणि कसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही जास्त लोक वगैरे असाल तर तुम्ही शेअरिंग रिक्षा किंवा जी नॉर्मल रिक्षा, पर्सनल रिक्षा तुम्ही करून या ठिकाणी पोहोचू शकतात, जे 150 ते 200 रुपये घेतील. त्या ज्या शनी मंदिराच्या इकडे आपण जे पोहोचलो म्हणजे बसस्टॉपला ज्या उतरलो तिथून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे आणि सर्वात भारी ठिकाण आहे. नमस्कार दादा. नमस्कार. हां, नाव का तुमचं? माझं नाव नरेंद्र सोलंकी. मी रिटायर सिव्हिल डिफेन्स आणि या ठिकाणी मी एक सेवेकरी म्हणून आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही रिटायर झालेले होय. आहेत? ओके, म्हणजे आता सेवेकरी म्हणजे इथे सर्वांसाठी तुम्ही या ठिकाणी असतात. बरं झालं तुम्ही या ठिकाणी मला भेटलात. ते ॲक्च्युली कसं आहे, मी या मंदिराच्या इकडे यापूर्वी आलो होतो म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी, पण माझी ती भेट आहे ना खूप घाईमध्ये होती. तर आज म्हटलं एकदम निवांत या ठिकाणी जाऊन ही व्हिडिओ करूया. मला सगळं की ॲक्च्युली तुमच्याकडनं मला शनिदेवाबद्दल ऐकायला नक्की आवडेल. काय बोलाल तुम्ही? व्हेरी गुड. शनी महाराज हे कोणाचे पुत्र होते तुम्हाला माहिती आहे? एवढं नाही माहिती दादा. नाही माहिती. चला मी सांगतो मला. शनी महाराज जे आहेत हे सूर्यपुत्र, सूर्यदेवाचे? सूर्यदेवाचा पुत्र. अच्छा. आणि एकूण ते 2 भावंड. हां. पहिला शनी, मग दुसरा कोण माहीत नाही. माहीत नाही. दुसरा आहे यम. यमदेव? यम. अच्छा, पहिल्यांदा कळलं. आपल्या आयुष्यामध्ये मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत या कालावधीमध्ये प्रत्येक मानवाला 7.5 ही येणार आणि येणारच. त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. देवाच्या मंत्रिमंडळामध्ये प्रत्येकाला कामं वाढवून दिलेली आहेत. तसेच सूर्याची ही जी 2 पुत्र आहेत त्यांनासुद्धा काम दिलेलं आहे. एकाला दिलं आहे आयुष्यामध्ये पनिशमेंट देणं आणि दुसऱ्याला दिलेलं आहे त्याची या भूतलावरती कालावधी संपली की त्याला वरती घेऊन येणं. कळलं की नाही? म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काय पवित्र पुण्य करणार, पाप पुण्य जे काय तुम्ही आयुष्यात करणार, माझं म्हणून जे काय करणार हे सगळं इकडं सोडून जायचं. तुमचे जाणार फक्त इथून कर्म, जे तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे ते.
ठीक आहे. खूप ॲक्च्युली तुम्ही तुमच्याशी मला वाटतं 1-1.5 मिनिटाचं संभाषण झालं, हो. पण खूप मोठी माहिती तुमच्याकडनं मिळाली. हां, म्हणजे माझ्यासारखे असे अनेक जण असतील ज्यांना ही माहिती नव्हती. मला सांगा की हे आता शनी मंदिर आहे या ठिकाणी, त्याची सुरुवात तरी कधीपासून झाली? मे 2010 पासून. मे 2010 पासून. ओके, मग त्या 2010 मध्येच म्हणजे शनिदेवाची या ठिकाणी शिळा आणि मूर्ती दोन्ही पण मूर्ती आणि पहिला आपण शिळेची स्थापना केली. ओके. आणि तुम्ही बघितलं असाल की शिळेबरोबर हनुमानजी पण आहे तिकडे, हां, बजरंगबली. कळलं की नाही? हां तर बजरंगबली हे शनी महाराजांचा जो कोप आहे हां. तो बजरंगबलीला पण भेटलेला, अच्छा. पण तो बजरंगबलीकडनं तो कोप त्यांना जमला नाही तो. हां. त्यामुळे मग शनी महाराज सांगितलं की जो तुझा भाविक असेल त्याला मी यापुढे त्रास देणार नाही. अच्छा. म्हणून शिळेबरोबर कधी पण हनुमंताची मूर्ती तिकडे असते आणि त्याची ती पहिली पूजा केली जाते. वा, सुंदर. आता आपण मी पहिला आतमध्ये दर्शन घेऊन येतो, या. त्याच्यानंतर आपण शनी मंदिरामध्ये होय, जाऊया. होय, ठीक आहे. नक्की. चला, आता Thank you. आपण इथे शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी जातोय. म्हणजे दादा या ठिकाणी तेल वगैरे वाहण्यासाठी शनिवारची वगैरे व्यवस्था असते का कधी पण? इकडे आपल्याकडे तेल काउंटर आहे, प्रसाद काउंटर आहे, हां भंडारासाठी आपल्याकडे किचन आहे मोठं. हां कळलं की नाही? तर ह्या पद्धतीने आपण कामकाज करतो. तुम्ही पहिले इकडे दर्शन करून घ्या. हां. आम्ही ॲक्च्युली लास्ट टाइमला आलो होतो तो शनिवार होता आणि गर्दी होती या ठिकाणी. हां, गर्दी असते. म्हणजे आज जसं या दर्शन घेण्यासाठी मी एकटा आहे ना, तसं लास्ट टाइमला नव्हतं. नाही. तर इथे आपण पाहू शकतो. पहिलं आपण इथे दर्शन घेऊया बजरंगबलीचं. बजरंगबली हनुमान की जय. आणि त्याच्यानंतर इथे आहे शनिदेव. इथे असं सुंदर असं आहे या ठिकाणी बनवलेलं आहे, संपूर्ण ओपन एरिया आहे. आणि शनी शिंगणापूरला पण असंच आहे, म्हणजे अशा प्रकारे ओपन एरिया जिथे लोक दर्शन घेऊ शकतात. हां, सेम हे सगळं असं तसंच आहे शनी शिंगणापूरला. ओके. हां, तर हे बघा इथे आपण तेलाचा अभिषेक वगैरे या ठिकाणी करू शकतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं शक्य नसते. उदाहरणार्थ शनी शिंगणापूरला माझी जायची इच्छा आहे, पण मला वेळ नाही, किंवा कोणाचा पैशाचा प्रॉब्लेम असतो, किंवा इतर समस्या असतात, किंवा गायकांचं असं असते की विचार करतात पण जाता येत नाही, कारण कसं शेवटी बोलावा आला पाहिजे. इथे पण तसंच आहे, पण कसं आहे मुंबईपासून अगदी हाकेच्या ठिकाणावरती आहे आणि एकदम नयनरम्य ठिकाणी. आणि इथे आपण असं दर्शन वगैरे घेऊ शकतो. खूप छान प्रकारे आहे या ठिकाणी. आणि इथे शनी मंदिराच्या दर्शनासोबत हा समोरचा सुंदर असा निसर्ग जबरदस्त. आता दादा इथे मला सांगा की गर्दी कुठल्या दिवशी असते? शनिवारी आणि शनी अमावस्या. ओके. हां, या 2 दिवस गर्दी असते. अच्छा, म्हणजे दोन्ही दिवशी या ठिकाणी भरपूर भाविक इथे येत असतात. जास्तीत जास्त. ओके, ठीक आहे. आता आपण मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊया. जाऊया. ठीक आहे, चला, चला. या आतमध्ये या. हां या आतमध्ये हे जे काय तुम्ही बघता हे संपूर्ण मंदिराचं जे कामकाज आहे हे आपण चिऱ्याचं केलेलं आहे. भिंती ज्या उभारलेल्या आहेत त्या सर्व चिऱ्याच्या आहे. हां आणि सागवानी लाकडाचं आपण हे जुनं बांधकाम आहे, कौलारू आहे. हां. कळले की नाही? म्हणजे इथं जे आहे गरमीच्या सीझनमध्ये पण तुम्हाला इकडे थंडावा वाटतो. आता मी आलो ना, जो प्रवास करत जो गरमी होती, इथे आतमध्ये लगेच मला थंडावा जाणवला. थंडावा जाणवतो. हां. आणि इकडे कूल आहे, आतमध्ये बसल्यानंतर प्रसन्न वाटते इकडे. हां. ही आहे आपली हवन कुंडी आहे. अच्छा. इकडं हे हवन पेटलेलं असतं शनिवारी. हां. इकडे आपण दर शनिवारी संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत दीपोत्सव असतो. शनिवारी. ओके. हां, तर हे जे दीपोत्सव आहे हे आपण भाविकांकडनं दीप जे आहे प्रज्वलित करून घेतो आणि त्यांचा तो आनंद तो त्याचा वेगळा असतो. ओके. मग शनिवारी कधी असतो मग तो? संध्याकाळी 4च्या पुढे, संध्याकाळी 4 ते 7, 7:30 7 पर्यंत. हां, ओके. आणि दर शनिवारी दर असतो? शनिवारी. वा, म्हणजे तो अगदी म्हणजे बघण्यासारखं नक्कीच असेल. बघण्यासारखं एकदम फार मनोरम्य असतं. हां. आणि शेवटी प्रत्येक भक्ताला ते स्वतःला करायला मिळायचा त्याचा आनंद पण वेगळा हे असणार आहे तो. दीपोत्सव आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. ओके. लोक लाईन लावून आमच्याकडे सांगतात की मला हे दीप पेटवायला मला चान्स द्या असं. ठीक आहे. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत, ज्या ठिकाणी समोर आपण शनिदेवाला पाहू शकतो. हां, या आजूबाजूचे दीप आहेत ना? हे दीप आहेत. हे प्रत्येक भाविक एक दीप मागतो आम्हाला पेटवायला द्या म्हणून. हे असे आपण लावून ठेवलेले. छान, खूप छान. हे बघा, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी शनिदेवाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. शनिदेवाचं तुम्ही या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. श्री शनेश्वराय नमः. मस्त, खूप छान. आणि ॲक्च्युली खूप शांतता आहे, म्हणजे आपला आवाज घुमतोय या ठिकाणी. मस्त. मला सांगा की इथे शनिदेवाची मग आरती वगैरे कसं काय असते? आरती जी आहे ते शनिवारी सकाळी 6 वाजता हां. आणि संध्याकाळी 6 वाजता 2 वेळा आरती होते. ओके. आणि बाकीच्या दिवशी कसा काय दिनक्रम असतो? संध्याकाळी 7 वाजता आरती होते. अच्छा. म्हणजे आता मला एवढं लक्षात आलं की या ठिकाणी शनिवार आणि अमावस्येला नक्कीच गर्दी असणार आहे. नक्की गर्दी, खूप गर्दी असते. हां. ॲक्च्युली या दादांमुळे आपल्याला इथे आरतीची संधी मिळाली, कारण मी आजपर्यंत आयुष्यामध्ये कधी शनिदेवाची अशा प्रकारे कधी आरती केली नव्हती.
म्हणजे बहुतेकांनी नसेल केली, कारण कसं शनिदेवाची मंदिरं ऑलरेडी कमी असतात आणि आपण त्या ठिकाणी दर्शनाला जात असतो. आणि आज इथे दर्शनाचा मला योग आला आणि त्या आरतीचा पण योग आला. दादांना पण थँक्यू आणि जयवंत दादांना पण थँक्यू. तरी बघा आता आपण शनी मंदिराच्या इकडे बाहेर आलेलो आहे आणि इथे आपण सर्व पाहू शकतो. देणगी कक्ष आहे. उदाहरणार्थ हे बघा, शनी मंदिर ट्रस्ट. म्हणजे समजा तुम्हाला जर करंजीचा प्रसाद द्यायचा असेल तर त्याचे या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. मोदकाचा प्रसाद आपण देऊ शकतो, शिऱ्याचा प्रसाद देऊ शकतो किंवा नारळवडीचा प्रसाद देऊ शकतो. किंवा इथे आपण पाहू शकतो भंडारा प्रसाद पण आहे, शिरा प्रसाद पण आणि खिचडी प्रसाद पण आहे. आणि जर तुम्हाला नोंदणी वगैरे करायची असेल, देणगी वगैरे द्यायची असेल तर हा दिलेला नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही इथे नक्की संपर्क करू शकतात. आणि इथे आपण पाहू शकतो जर कोणाचा अभिषेक असेल किंवा विशिष्ट अशा पूजा वगैरे असेल तर इथे आहे अभिषेक पूजा, अंतर्गाभाऱ्यातील प्रत्यक्ष पूजा किंवा एक दिवसाचा प्रसाद खर्चाचा देणगी रक्कम वगैरे जे पण काय आहे ते या ठिकाणी स्कॅनर वगैरे आहे, या ठिकाणी नंबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, इथे दर्शनाचे वेळापत्रक लावलेले आहेत. म्हणजे नॉर्मल डेला हे मंदिर आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असते. रविवार ते शुक्रवार त्यांचा हा टाईम आहे. आणि फक्त शनिवारचा असा टाईम आहे की सकाळी 7 ते संध्याकाळी म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत. आता तुम्ही या ठिकाणी आलेलात, हे आहे प्रसाद काउंटर. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत जो काही प्रसाद आहे, खिचडीचा असो, साबुदाणा खिचडी असो, चणे असो, शेंगदाणे असो, बुंदीचे लाडू असो, कळले की नाही, चण्याचा मोदक असो किंवा पेढे असो, बर्फी असो, काही असो, जे काय आहे, बुंदी आहे, शेवबुंदी आहे, हे त्याचा प्रसाद जो आहे हा एका मागे एक आपण इकडे वाटप करत असो सकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. हा, आणि तो मोफत असतो ना? फ्री विनामूल्य, एकदम विनामूल्य. आणि ज्याची इच्छा आहे तो या ठिकाणी देणगी पण देऊ तो शकतो. देणगी दिल्यानंतर आपण त्याचं जे आहे दुपारी 11:30 ते दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत आपण खिचडीचा प्रसाद देतो आपण. अच्छा. हां, साबुदाणे खिचडी किंवा दाल खिचडी. ओके, ठीक आहे. तरी बघा इथे आपण दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर आलेलो आहे आणि मंदिर आहे ते खूप सुंदर वाटते आणि आजूबाजूचा परिसर पण. इथे मंदिराच्या मागच्या बाजूला ॲक्च्युली वेगळे वेगळे सगळे फळभाज्या किंवा फुलभाज्या सगळे या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे आता हे आपण मोठे झाल्याच्यानंतर हे सर्व शेतामध्ये, ज्या फुलभाज्या आपण जे लावलेल्या आहेत हे आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहोत. ओके. आणि हे जे शेत आहे आपल्या पाठीमागच्या साईडला शेत आहे आपलं, या ठिकाणी लावल्यानंतर हे आपले जे भाविक येतात त्यांना बघण्यासाठी आपण हे सध्या इकडे लावलेलं आहे. सुंदर. आता तुम्ही बघताय की बरेचसे भाविक जे आहेत हे लांबून येतात, फार लांबून येतात. त्याकडे त्यांना इकडे बसण्यासाठी आपण सोयी केलेली आहे. आणि सावलीमध्ये मस्त सावलीमध्ये. आणि त्याचा जो ग्रुप आहे ते ग्रुप वाईज इकडे येऊन ते लोक बसून काही भेंड्या खेळतात, काही महिला मंडळ भेंडे खेळतात, भेंड्या गाणे बिणे बोलतात, असं ते ग्रुपमध्ये इथं बसतात. हे लहान मुलांसाठी आपल्याकडे झोपाळ्याची व्यवस्था केलेली आहे, कळले की नाही. तिकडे पण बघू शकता तुम्ही, तिकडे पण ते 2 झोपाळे केलेले आहेत आपण थोडंसं विश्रांतीसाठी. या तिकडे या. हे जबरदस्त वाटते मला आता, सुंदर. आता तुम्ही बघता इकडे हे जे आहेत हा आपला झोपाळा गार्डन आहे. हे ट्रस्टीची आई साहेब आहेत मणीबेन फुलारे यांच्या नावावरती आहे. तर इकडे जे भाविक आणि लहान मुलं जे येतात हे विश्रांती घेतात, काही लोक एन्जॉय करतात, काही झोपाळ्यावरती बसून त्याचा आनंद घेतात. कारण की आधी प्रत्येकाच्या घरात काय झोपाळे असतीलच असं नाही, कळले की नाही. तर त्यानिमित्ताने या गार्डनमध्ये येऊन ते लोक त्याचा आनंद घेत असतात. खूप सुंदर. म्हणजे इथे ॲक्च्युली रिलॅक्स होण्यासाठी पण खूप छान जागा आहे, भारी. तरी बघा इथे पुजारी दादा. नमस्कार दादा. तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्ही जेव्हापासून या ठिकाणी मंदिर बनलं तेव्हापासून तुम्ही या ठिकाणी पुजारी आहेत. मग आता काय सगळी पूजेची साहित्याची वगैरे तयारी चालू आहे का? ओके, ठीक आहे, चालू दे. दादा, परिसर अप्रतिम. आणि या परिसरातली मला सर्वात अशी आकर्षणाची गोष्ट वाटली ते इकडे हे बांधलेलं हे जे सर्व लाकडी बांधकाम, ते मला सांगा की ह्याचा यूज काय आहे इकडे? तर हे जे लाकडी बांधकाम आहे हे लहान मुलांना खेळण्यासाठी, त्याचबरोबर लहान मुलांचे जे बड्डे करतात, ओके, तर ते बड्डे करण्यासाठी आपण विनामूल्य तत्वावर देतो. अच्छा. तसेच काही लोक नवीन जे जोडपे जे लग्न करणार आहेत त्यांचं बघाबघीचं जे कार्यक्रम आहे, अच्छा, बघणी वगैरे, बघणीचा कार्यक्रम जे आहे त्यासाठी आपण इकडे देत असतो. तसंच हा एक दुसरा मजान आहे, या ठिकाणी आपण लहान मुलांना बड्डे करण्यासाठी आपण हे विनामूल्य तत्वावर आपण देत असतो. खूप सुंदर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनामूल्य आहे. तर काही काही ठिकाणं अशी असतात ना जी कायम स्मरणामध्ये राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्यांना सांगतोय की बाबा त्या ठिकाणी जा. त्यातलंच हे असं ठिकाण आहे जे वाघोलीमधलं शनी मंदिर आहे. आणि अप्रतिम जागा म्हणजे ज्यांना ज्यांना शनी शिंगणापूरला जायची इच्छा आहे, शनिदेवाच्या इकडे जायची इच्छा. काही काहींना असं असते की आयुष्यात 7:30 वगैरे लागलेली असते. कोणी ज्योतिषी किंवा कोणी पुजारी वगैरे शनिदेवाची वगैरे पूजा वगैरे करायला सांगतात. त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. इथे आल्यावर तुम्हाला 100% असं वाटणार की तुम्ही गावाला आलेले आहात.
म्हणजे कसं आहे, धावपळीच्या जीवनापासून विश्रांतीच्या ठिकाणी येण्याची जी मजा असते ना ती भाई एक नंबर असते. आणि त्यातच देवाचं जर म्हणजे देवस्थान असेल तर अजूनच खूप सुंदर. आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी सर्व सोयी वगैरे आहेत, म्हणजे वॉशरूम, टॉयलेट, आरामाची व्यवस्था. आता मी ज्या ठिकाणी बसलो आहे ना भाई कमालाची जागा आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे पुढे गेलो तर कॅन्टीन वगैरे, पूजेचे साहित्य सगळे या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाघोलीमध्ये आल्यावर तुम्ही फक्त शनिदेवाचं दर्शन नाही घेणार आहे, त्याच्यासोबत तुम्ही अंडरग्राऊंड गणपती मंदिर पाहू शकणार आहे, स्वामी समर्थांचा मठ पाहू शकणार आहे, बाळूमामा वगैरे सगळ्यांचं दर्शन घेऊ शकता. शिवाय या ठिकाणी पुढे गेल्यावरती तुम्हाला बीच पण लागणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आला तिकडला जर तुम्ही प्लॅन केला ना तर तुमचं संपूर्ण दिवस सार्थकी लागेल. आता कसं आहे की या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवाचं दर्शन घेणार, तर ह्याच्या पुढची जी व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आपण सगळं पाहणार आहे की वाघोलीमधील शनी मंदिराच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करू शकतात, आणि तेही कमालच आहे. तर आपण आता या ठिकाणी पोहोचलेलो आहे, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला जिथे कॅन्टीन आहे आणि पूजेची थाळी वगैरे या ठिकाणी मिळतात. दादा पूजेची थाळी 100 रुपये काय? हो, तिकडे थाळी जी आहे ती 100 रुपये आहे. त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये राईचं तेल असतं, त्याच्यामध्ये काही उडीद असतात थोडेसे, आणि त्यानंतर एक नारळ असतं, ते पानांचा हार असतो, बरोबर, आणि दुसरा गोंड्याचा हार असतो. अच्छा, कळलं की नाही? आणि अगरबत्ती असते, कापूर असतं, मिठाईचं पॅकेट असतं. अच्छा, असा करून ते 5-6 आयटम मिळून एक 100 रुपयाची आपण थाळी तिकडे तयार केलेली आहे. छान. आणि तिकडे कॅन्टीन वगैरे म्हणजे त्या ठिकाणी नाश्ता जेवण पण नसते काय? हां, ते नाश्ता जो आहे ते भाविकाची लांबणे येतात, काही थकून येतात, काही मित्रमंडळ येतात, काही लोक ग्रुप येतात, तर त्यांच्यासाठी आपण एक अल्पोपहार म्हणून एक कॅन्टीन महिला मंडळची आहे हे चालवतो इकडे, आणि एकदम कमी दरात. कळलं की नाही? वडापाव जे आहे फक्त 15 रुपये. कळलं की नाही? चहा जे आहे ते 5 रुपये, 10 रुपये. अच्छा, या 10 रुपयामध्ये आपल्याला या जगात कोण भेटतं? काही नाही मिळणार आहे. 10 रुपयात आपण चहा दिलेली आहे, 15 रुपयात वडापाव आहे. कळलं की नाही? आणि दुपारचं जे भाजीपोळी जी आहे हे 60 रुपये आहे. अच्छा, हां, त्याच्यामध्ये 2 भाज्या असतात आणि 2 चपात्या असतात. वा, तांदळाच्या चपात्या म्हणतात ते. असं करून आपण मोदक आहे, त्यानंतर थोडंसं कोल्ड्रिंक्स आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत, भजी आहे, हे आपण ठेवलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे जरी कोणी या ठिकाणी देवस्थानासाठी आलं तर त्याची ती पिकनिकच होणार आहे. पिकनिकच होणार, आणि शांत चित्तेने बसून तो त्याचा स्वाद घेऊन आणि तो आनंदाने जाऊ शकतो इथून आपल्याला. हां, खूप सुंदर, तेच महत्त्वाचं असते. होय. तर ते बघ तिकडे शनिदेवाचं मंदिर होतं, या ठिकाणी कॅन्टीन आणि पूजेचं साहित्याचं सर्व स्टॉल्स आहेत. इकडे बाळूमामाचं मंदिर आहे जिथे आता आपण जाऊ शकतो. हे बघा, सद्गुरू बाळूमामा मंदिर वाघोली. या ठिकाणी सर्व नियम वगैरे सर्व काही ना काही लिहिलेले आहे. उदाहरणार्थ मांस, मच्छी, मटण खाऊन मंदिरामध्ये प्रवेश करू नये किंवा धूम्रपान, मद्यपान करणे या ठिकाणी दंड आकारता येईल. आता आपण जात आहोत श्री बाळूमामाच्या देवस्थानासाठी. बोला बाळूमामा की जय. खूप सुंदर, शांत, कौलारू, आणि समोर आपण बाळूमामाची मूर्ती त्या ठिकाणी पाहू शकतो. नमस्कार दादा. हां, नाव का तुमचं? माकू खरात. ओके, ती खरात दादा आहेत. दादा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळूमामाच्या देवस्थानाचं मी कोल्हापूरमध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं. म्हणजे मी तिथे पहिल्यांदा गेलो होतो, आणि इथे वाघोलीमधील या बाळूमामाच्या देवस्थानाच्या इकडे पण पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि तिकडलं जे होतं ना कोल्हापूरमधलं पहिल्यांदा गेलो होतं, जबरदस्त होतं. म्हणजे सगळ्या सोयी वगैरे देवस्थानातर्फे होत्या. मला सांगा की तुम्ही तिकडे भरपूर वेळा गेला असाल ना? हां, बाळूमामाला मी स्वतः 2002ला बाळूमामाला गेलतो. अच्छा, हां, 2002ला. हां, तेव्हा थोडी लोक जात होती बाळूमामा. आता मी भरपूर गर्दी होती. मग आता भरपूर, म्हणजे मग आता इकडची लोकांना काय एवढे लांब जाणं होत नाही. बरोबर. म्हणून आता आम्ही इकडे आमुष्याला इकडे साधारण 8 ते 10 हजार लोकांचा प्रसाद करतो. एवढी लोक इकडे येतात जर आमुष्याला. काय बोलता? जर आमुष्याला एवढी. अच्छा, हा, आणि जर रविवारी इकडे संध्याकाळची सकाळची आरती असते. अच्छा, आणि इकडे रविवारचा बी महाप्रसाद असतो. आणि जर आमुष्याला आम्ही म्हणजे जेवढी लोक येतात त्यांना प्रसाद करतो. ओके. आणि इथे या ठिकाणी बाळूमामाची आरती वगैरे कुठलं टायमिंग वगैरे कसं काय आहे? 7 वाजता इकडे संध्याकाळची आरती होते. ओके, बाळूमामाची. म्हणजे सकाळी 7, संध्याकाळी 7ला? हा, संध्याकाळी 7ला. अच्छा. आणि ते भंडारा वगैरे म्हणजे जर कोणाला पूजा वगैरे करायची असेल तर इथे करू इकडे शकतात? पूजा वगैरे कोणाला काय येऊन करायचं असेल ना तर करू शकतात इकडे. ओके ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. थँक्यू. तर दादा मला सांगा की इथे तुम्ही मग असे म्हणालात की या ठिकाणी बाळूमामाच्या देवस्थानाच्या इकडे कुठला कार्यक्रम होतो ना? हो. तर बाळूमामा सेवा मंडळ तसेच नागरी संरक्षण दल पालघर विभाग, कलेक्टर कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इकडे सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम करतो. यामध्ये आपण बेसिक, फर्स्ट एड, फायर फायटिंग हे जे प्रशिक्षण आहे हे आपण विनामूल्य तत्व इकडे आपण भाविकांना देत असतो. त्याचं वय मर्यादा आहे 18 ते 65, कमीत कमी इयत्ता 4थी पास पाहिजे. अच्छा, म्हणजे त्या 4थी पास मुलाच्या नंतर जे कोणी पण असतील
ते या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ शकतात, म्हणजे भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये याचा उपयोग कुठेतरी होणार आहे त्याचा. होय, 100%. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्री आहे ते. फ्री आहे, विनामूल्य होतं. ओके. तुम्हाला त्याचं एक ओळखपत्र मिळतं आणि एक सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं. हां, म्हणजे जर कोणाला पुढे जर कामकाजासाठी कधी उपयोगाला असेल तर ते त्याचा यूज करू यूज शकतात. करू शकतो. तर आता आपण चाललेलो आहोत बाळूमामाची जी आपली नवीन बिल्डिंगची इमारत बांधलेली आहे, हां, ती इमारतसाठी मी आपल्याला घेऊन येतो इकडे. ही जी इमारत आहे ही आपण 1 वर्षापूर्वी बांधलेली आहे. ओके. आणि ह्या इमारतीमध्ये हां, जी बाहेरून जी माणसं, जी मुलं जी येतात, हां. जी बाहेरून जी एक्झामसाठी येतात आपल्याकडे मुंबईमध्ये, तर त्या लोकांना आपण विनामूल्य तत्वावर इकडे 3 दिवस राहण्याची सोय करणार आहोत. ओके. विनामूल्य. त्याच्यामध्ये त्यांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण खूप छान. फक्त विनामूल्य 3 दिवस. कारण की ती जी मुलं येतात बाहेर गावावरनं, ही प्लॅटफॉर्मवरती झोपतात, कधी कधी फुटपाथवर झोपतात. तर असं आपण न होता आपण आपल्या या भाविकां लोकांना आपण विनामूल्य या इमारतीमध्ये आपण त्यांना राहण्याची सोय करणार आहोत. खूप छान. आणि इथे आपण बघू शकतो आजूबाजूला संपूर्ण झाडं आहेत, छान निसर्ग आहे आणि त्याच्यामध्ये ही बिल्डिंग या ठिकाणी बांधलेली आहे. काय म्हणता? तसेच नागरी संरक्षण दल पालघर विभाग हां, त्यांच्यातर्फे इकडं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं पहिल्या माळ्यावरती. ओके. हां, आणि त्यांचं ही पहिली रूम आहे. अच्छा. त्यांचं ते कार्यालय आहे इकडे त्यांचं. तर चला नरेंद्र दादा येतो. ॲक्च्युली मी या ठिकाणी आलो होतो तेव्हा 0 आलो होतो, पण जाताना 100 घेऊन चाललो आहे. उदाहरणार्थ काय की मला या गोष्टीची एवढी कल्पना नव्हती, म्हणजे शनिदेव म्हणा किंवा इकडल्या जागेबद्दल, पण तुम्ही होता, तुम्ही छान माहिती दिलीत, लोकांपर्यंत पोहोचवली, म्हणून आपण ही व्हिडिओ करू शकलो. थँक्यू. भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद दादा. असं सहकार्य असतं. आणि भाविकांना विनंती आहे की आपण इकडं अवश्य यावे आणि एकदा तरी दर्शन घ्यावे इथे येऊन. हां, एकदा दर्शन घेतलं तर 2दा नक्की याल अशी जागा आहे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. नमस्कार दादा. नमस्ते. हां, नमस्ते. हां, इथे आपल्यासोबत आहे जयवंत दादा, जयवंत नाईक दादा. आणि जयवंत दादाला तुम्ही यापूर्वी गणपती मंदिराच्या व्हिडिओमध्ये आणि स्वामी समर्थाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल, आणि आता तुम्ही पहिल्यांदा पाहताय शनी मंदिरामध्ये. ॲक्च्युली दादा मी लास्ट टाईमला मी भेट दिली होती, पण माझी एवढी घाईमध्ये भेट झाली होती ना, म्हणजे कशी आहे की मी स्वामी समर्थ आणि गणपतीच्या मंदिरामध्ये मला खूप टाईम गेला, त्याच्यामुळे मला शनी मंदिरामध्ये तेवढा टाईम देता आला नाही. पण एवढं नक्कीच सांगतो की शनी मंदिर अप्रतिम आहे. धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या भक्तांसाठी ज्या सोयी असतात ना, त्याच महत्त्वाच्या असतात, तरच भक्तगण जाऊन तिथे दुसऱ्याला सांगू शकतो. तुमच्याकडनं मला ऐकायला नक्कीच आवडेल या शनी मंदिराबद्दल. हे शनी मंदिर हे नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गावात आहे, फुलारे आळीमध्ये. आमच्या आईच्या नावाने मार्ग आहे, मणिबाई फुलारे मार्ग, त्या मार्गाने तुम्ही आतमध्ये येऊ शकता. हे साधारणतः 2010ला मंदिर बांधलेलं आहे. मार्चमध्ये 28 मार्चला याचं इनॉग्रेशन केलेलं, भूमिपूजन ज्याला म्हणू, आणि 28 मेला याचं ओपनिंग केलेलं आहे. हे मंदिर फक्त 90 दिवसात बांधलं गेलेलं आहे. ओके. जी तुमदार तुम्ही लाकडी काम बघताय ते केरळ आणि कोकणला मिक्स असं धरून बांधलेलं आहे. कारण मी भरपूरसं काम कोकणात केल्यामुळे मला ती कोकणची जी डोक्यात लाल माती भरलेली त्याच्यामुळे मी चिऱ्याचं काम आणि सगळं केलेलं आहे. आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असं बघितलं ना की इथून दूरवर लोक येतात आणि ती लोक खास करून ह्या ठिकाणचा दीपोत्सव बघण्यासाठी येतात, हां, जो शनिवारी संध्याकाळी 5ला असतो. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्या दीपोत्सवामध्ये तुम्ही स्वतःहून भाग घेऊ शकता. मंदिर व्यवस्थापन तुम्हाला संपूर्ण साहित्य पुरवतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही आणायचं नाही, फक्त त्यात भाग घ्यायचा आहे. ना कुठला आर्थिक हे त्याच्यात सहभाग आहे ना काय, फक्त तुम्हाला श्रम घ्यायला लागतील आणि ते दिवे लावले तर तुम्हाला तो आनंद वेगळा मिळेल. हां, या मंदिरामध्ये दर शनिवारी महाप्रसाद असतो आणि तो महाप्रसाद अनेक भक्त मिळून याच्यामध्ये सहभाग घेतात आणि त्याचा खिचडी प्रसाद म्हणून आपण तिथे वाटप केला जातो. त्याचा दुपारी 11 ते 1 पर्यंत हा वाटप असतो. लोक त्याचा आनंद घेत असतात. या शनी मंदिरामध्ये वर्षामध्ये शनी अमावस्या, शनी जयंती, अशी हनुमान जयंती, असे विविध प्रोग्राम होत असतात. त्यावेळेला भक्तांना आम्ही तेल रूपामध्ये जे शनिदेवावर वाहिलेलं तेल आहे ते आयुर्वेदिक वनस्पती मिक्स करून सिद्ध केलं जातं आणि ते तेल लोकांना मसाजसाठी फ्री दिलं जातं. सुंदर. आणि त्याचबरोबर वेगवेगळी रोपटं. आणि तुम्हाला सांगायला आनंदी जातो की आमची महानगरपालिका जी आहे, वसई विरार महानगरपालिका, त्या महानगरपालिकेतर्फे सुद्धा आम्हाला भरपूरशी मदत होती. जी महानगरपालिका आम्हाला वेगवेगळ्या विविध प्रकारची झाडं देतं. ती झाडं निसर्गाला जी साथ देणारी असतात आणि निसर्गोपयोगी आहेत, ती झाडं आम्ही लोकांना वाटतो आणि त्याचं संगोपन करण्यासाठी इथून आपण संदेश दिला जातो. आणि या ठिकाणी विविध प्रोग्राम आम्ही घेत असतो. ते प्रोग्राम अशासाठी असतात की लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि निःशुल्क त्यांनी तो भाग घ्यावा. या भक्तांना या ठिकाणी पैशा रूपामध्ये जर भंडारा किंवा एका इतर गोष्टीसाठी अभिषेकसाठी भाग घ्यायचा असेल तर तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी पैसे पेड करू शकता. तुम्हाला तो प्रसाद घरपोच येऊ शकतो आणि तुम्ही तुमचा जो काही वेळ वाया न जाता त्याचा अभिषेक आणि सगळं करू शकता.
दर शनिवारी सकाळी ज्या भक्ताला अभिषेक करायचा आहे तो गर्भगृहात अभिषेक करू शकतो आणि त्यासाठी त्यांनी सहभागासाठी माझ्या नंबरवर त्यांनी जर कॉल केला तर माझा नंबर आहे 9011667788. त्या नंबरवर त्यांनी कॉल करावा. मी त्यांना अवश्य सगळं गाईडलाईन करेन आणि त्यांनी तो आनंद अवश्य घ्यावा. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपारा येथील वाघोली येथे असलेल्या शनी मंदिरासाठी. आणि मी ॲक्च्युली यापूर्वी आलो होतो, पण एवढ्या डिटेलमध्ये आणि असं म्हणजे लास्ट टाईमला आलो होतो ते मी घाईमध्ये आलो होतो. इथे तुम्ही कधीही येऊ शकतात, पण तुम्ही जर शनिवारी आलात, जर अमावस्येला आलात तर तुम्हाला इथे खूप छान दिवस निघून जाईल. आता इथून आपण पुढे जाणार आहेत म्हणजे स्वामी समर्थाच्या मठामध्ये आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिराजवळ, जे इथून हाकेच्या अंतरावरती आहे. जर तुम्ही इथे आलात तर तुमचा संपूर्ण दिवस हा खूप छान निघून जाईल, पिकनिकसारखा निघून जाईल. देवस्थानाचे सर्व दर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणी रिटर्न जाऊ शकता. तिकडे तुम्ही आल्यावरती तुम्हाला कॅन्टीन, प्रसादाचे सगळे वस्तू किंवा महाप्रसाद म्हणा ते फ्री म्हणा, किंवा तुम्ही पेंडनी पण घेऊ शकतात. वेगळे वेगळे अभिषेक वगैरे करू शकतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटेन आहे. कसं आहे की देवस्थानं वगैरे भरपूर असतात, भरपूर होत असतात, पण ते कशी आहे की मेंटेन करणं, ते सांभाळणं आणि भाविकांसाठी तिथे सुखसोयी असणं हे तर थोडेफार कमी असतात. पण हे तसं नाही आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. मी तिथून आलो होतो फक्त 42 रुपयामध्ये. 42 रुपयामध्ये एकदम दिवस सार्थकी, म्हणजे लक्षात राहण्यासारखा दिवस 42 रुपयामध्ये मला करता आला. तर आपण या ठिकाणावरून निघतोय पुढच्या ठिकाणासाठी. तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.